नमस्कार, मी सौ अवंतिका हेमंत कदम, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत BEd अधिष्ठान अभ्यासक्रम आहे. त्यातील EDU 412 म्हणजे पुस्तक EDU 412 या पुस्तकाचे आज आपण वाचन करणार आहोत. पुस्तकाचे नाव आहे शालेय विषयाचे अध्यापनशास्त्र आणि तो विषय आहे विज्ञान. चला तर आपण पुस्तकाचे वाचन करूया. घटक 1 विज्ञान विषयाचे स्वरूप व संरचना, अनुक्रमणिका, उद्दिष्टे, प्रास्ताविक, विषय विवेचन यामध्ये एकूण 6 उपघटक आहेत. उपघटक 1 विज्ञान किंवा तंत्रविद्या म्हणजे तंत्रज्ञान. उपघटक 2 विज्ञानाचा अर्थ. उपघटक 3 विज्ञानाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये. उपघटक 4 विज्ञान सुरचित ज्ञान व प्रक्रिया. उपघटक 5 विज्ञान एक अभ्यास विषय. उपघटक 6 शिक्षकांकडून अपेक्षा. पाठाचा सारांश, पारिभाषिक शब्द, क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी असलेली पुस्तके येथे दिलेली आहेत. उद्दिष्टे या घटकाच्या अभ्यासानंतर आपण सांगू शकाल. विज्ञान आणि तंत्रज्ञान यातील फरक सांगू शकाल. नेमका विज्ञानाचा अर्थ स्पष्ट करू शकाल. विज्ञानाची 2 अंगे म्हणजे फलित आणि प्रक्रिया उदाहरणासह स्पष्ट मांडू शकाल. विज्ञानाभ्यास एक अध्ययन प्रक्रिया आहे हे विशद करू शकाल. विज्ञानाची संरचना समजल्यामुळे विज्ञान शिक्षक म्हणून तुमची भूमिका व अध्यापन दिशा स्वशब्दात सांगू शकाल. पाठाचे प्रास्ताविक. 20व्या शतकातील ज्ञानाच्या स्फोटात विज्ञानाच्या विकासाचा एक फार मोठा वाटा आहे. आजचे आपले जीवन विज्ञानानेच निर्मिलेले अनेकविध वस्तूंवर निर्भरलेले आहे आणि निर्धारित आहे. विज्ञानाचा मानवी जीवनावरील परिणाम जेथे जातो तेथे तू माझा सांगाती या संत तुकारामांच्या उक्तीप्रमाणे सार्वत्रिक झालेला आहे. 21व्या शतकाची सुरू झालेली वाटचाल ही विकसित विज्ञानावरच सुरू आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 21व्या शतकातील व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनावर विज्ञानाचा प्रभाव असेल. विज्ञानाचेच अधिराज्य असेल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. अशा या स्थितीत विज्ञान म्हणजे काय हे स्पष्ट करताना नवीन संदर्भात विचार करावा लागेल. शालेय स्तरावरील विज्ञानाच्या साठी विद्यार्थ्यांना विज्ञानाचा अभ्यास करताना स्वतःमध्ये परिस्थितीशी समायोजन करण्याची क्षमता विकसित करावी लागणार आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे विज्ञान स्थितिक स्वरूपाचे नसते तर ते प्रवाही गतिमान असते. त्यामुळे भावी जीवन यशस्वीपणे जगण्यासाठी आणि योग्य अचूक निर्णय घेण्यासाठी विज्ञान विषय परत नव्याने समजून घेण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी अधिकाधिक वैज्ञानिक साक्षर कसा होईल या दृष्टीने शिक्षकांनाही विज्ञानाध्यापन अधिक प्रभावीपणे जबाबदाऱ्याने करावे लागेल. फक्त अभ्यासक्रमाप्रमाणे लिहिलेले पुस्तकातील माहिती प्रयोग शिकवून भागणार नाही. किंबहुना अशा प्रकारचे अध्यापन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासास मारक ठरेल. एखाद्या पेंढा पडलेल्या प्राण्यांप्रमाणे माहिती कोंबून चालणार नाही तर मिळवलेल्या ज्ञानातून नवीन ज्ञान निर्माण करण्याची संधी उपलब्ध करून विद्यार्थ्यांची ज्ञाननिर्मिती कुवत वाढवावी लागेल. या दृष्टिकोनातून विज्ञान विषयाचे नेमके स्वरूप काय आहे, अर्थ काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे. त्या संदर्भात चौकटीतील प्रश्न अभ्यासा. त्यातील उत्तरे काय असतील ते विचार करा आणि ते लिहूनही काढा. इथे काही प्रश्न दिलेले आहेत ते अभ्यासायचे आहेत. आता विषय विवेचन समजून घेऊया. यामध्ये विज्ञान आणि तंत्रविद्या म्हणजे तंत्रज्ञान हा पहिला उपघटक आहे तो समजून घेऊया. सर्वसामान्य माणसाला विचारले की विज्ञानाचा अर्थ काय तर तो विद्येलाच विज्ञान समजतो असे आपल्या लक्षात येते. ह्यात त्याची चूक नसते कारण जीवनातील झालेले बदल तंत्रविद्येमुळे झालेले आहेत ते आपण पाहतो, अनुभवतो. त्यामुळे त्याची तशी मनोधारणा झालेली असते.
विज्ञानातून तंत्रविद्या जन्माला आलेली आहे, हे त्याच्या गावीही नसते. वस्तुतः तंत्रविद्या हा वैज्ञानिक व्यावहारिक उपयोग आहे. विद्युत चुंबकीय लहरीवरील सिद्धांतावर रेडिओ किंवा TV साधने निर्माण झालेली आहेत, याची त्याला जाणीव नसते. त्यामुळे रेडिओ किंवा TV यालाही विज्ञान मानतो. त्यामुळे सामान्यपर्यंत विज्ञानाचा नेमका कोणता अर्थ पोहोचला पाहिजे त्याचा विचार आपण करणे क्रमप्राप्त आहे. विज्ञानाचा अर्थ आपण समजून घेऊया. या ठिकाणी विज्ञानाचा अर्थ दिलेला आहे. विज्ञान म्हणजे विशुद्ध निरपेक्ष ज्ञानाचा अखंड शोध. विज्ञान हा शब्द सायन्शिया या लॅटिन शब्दाची उत्पत्ती आहे आणि हे सर्वसामान्य विशिष्ट ज्ञान मिळविण्याचा तो निरंतर अखंड शोध आहे. विज्ञानाच्या गतिमानतेमुळे जाणवते. विज्ञान विषयाच्या आकृतिबंध वेगळा आहे. विज्ञान नेहमी वास्तवात जे प्रत्यक्षदर्शी आहे त्याचा शोध घेत आलेले आहे. या अर्थी विज्ञान आणि सभोवतालच्या विश्वातील घटना, घडामोडी, तपशील यांचे बुद्धिनिष्ठ कार्यकारणाधिष्ठ असे आकलन होण्यासाठी माणसाने केलेली धडपड आहे. ही धडपड म्हणजे एक प्रकारची प्रक्रियाच आहे आणि ह्यातून प्राप्त झालेले ज्ञान विज्ञान म्हणून आपण संबोधले जाते. सायन्स द ॲक्टिव्हिटी अँड द रिझल्ट ऑफ द ॲक्टिव्हिटी अंडरटेकन बाय मॅन टू गेन रॅशनल अँड कॅज्युअल अंडरस्टँडिंग ऑफ फेनोमिना. या विवेचनातून विज्ञान हे मानवनिर्मित आहे ही महत्त्वाची गोष्ट समजते. या निर्मितीमागे माणसाची जिज्ञासू वृत्ती ही प्रेरणा कार्यरत असते. कोणत्याही जिज्ञासापूर्तीचा आनंद हा रोमहर्षक आणि श्रेष्ठ प्रकारचा असतो. जिज्ञासापूर्तीतूनच नवनिर्मिती गोष्ट ज्ञात होत असते. पर्यायाने नवीन सत्य समोर येते. त्यामुळे विज्ञान म्हणजे सत्याचा निरंतर शोध घेणे हा अर्थ स्पष्ट होतो. या शोधातून तो वा ज्यापासून मिळणारा आनंद हा विशुद्ध आणि निरपेक्ष स्वरूपाचा असतो. या दृष्टीने विज्ञानाचा आशय ज्ञानप्राप्ती हाच आहे असे आपण म्हणतो. शिवाय ज्ञानप्राप्ती फक्त गुण मिळविण्यासाठी नव्हे तर विज्ञानाच्या विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या अभ्यास ही विचारधारासुद्धा महत्त्वाची आहे. विज्ञान हा जीवनाचा अभ्यासक्रम आहे. या जीवनाच्या अभ्यासक्रमाचे नेमके स्वरूप कोणते, विज्ञानाची वैशिष्ट्ये कोणती हे लक्षात घेणे आवश्यक आहे. ते आता आपण पाहूया. या ठिकाणी विज्ञानाची काही वैशिष्ट्ये दिलेली आहेत ते आपण समजून घेऊया. विज्ञानाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये. आपल्या भोवतालच्या जगात वास्तवाचा शोध घेताना विज्ञानाचा वस्तुनिष्ठतेवर भर आहे हे लक्षात येते आणि व्यक्तिनिष्ठता कमी होत जाते. निरीक्षण, प्रयोग, परिकल्पना, मांडणी, चाचणी, पडताळणी आणि त्यातून सुयोग्य सुसंबद्ध निष्कर्ष याद्वारे विज्ञानातील वस्तुनिष्ठता निश्चित होते. त्यामुळे विज्ञानाच्या अभ्यासाद्वारे सापडलेले वैज्ञानिक सत्य वा ते सत्य सांगणारे विधान जगाच्या पाठीवर कोणीही तावून सुलाखून पडताळून वा परखून घेऊ शकतो. त्यातील खरे खोटेपणा ठरविताना येतो. म्हणूनच विज्ञानाचे स्वरूप सार्वत्रिक असते. तसे वैज्ञानिक सत्य वैचारिक स्वरूपाचे असते. विचार म्हटला की विश्लेषण, संकलन ही क्रिया आल्याच आणि त्याही मानव बुद्धीने करता येते. म्हणून विज्ञान मानवनिर्मित आहे असा उल्लेख केलेला आहे. विज्ञानातील एखादा निष्कर्ष वा विधान प्रगत प्रयोगाप्रमाणे कायम होते किंवा बदलते. ही पुनर्मांडणी नवनवीन संदर्भात सातत्याने चालू राहते. थोडक्यात ज्ञान हे प्रक्रियांमुळे मिळत राहते आणि पुन्हा प्रक्रिया होऊन त्यात वृद्धी होते. हेच आपल्याला प्रक्रिया ज्ञान अशा साखळीने दर्शविता येईल. दुसऱ्या शब्दात विज्ञान स्वरूप स्वकात टाकणारे, स्वनूतनीकरण करणारे, सुधारात्मक आणि स्वनिर्मित करणारे अशा प्रकारचे आहे. हर्ड यांनी 1969 मध्ये मांडलेल्या विचारातूनही विज्ञान स्वरूप स्पष्ट होते. त्यांच्या मते विज्ञान फक्त प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टीची माहितीतून वास्तवातून घडत नाही तर प्रयोगात्मक माहितीच्या निष्कर्षापलीकडे जाऊन हुशारीने केलेले बौद्धिक करामत म्हणजे विज्ञान. व्यक्तीने वस्तुनिष्ठाद्वारे केलेली बौद्धिक कृती
म्हणजे विज्ञान. निसर्ग आणि निसर्गातील घडामोडी, नियम समर्पक आणि समर्थपणे समजून घेण्याचा मानवी बुद्धीचा प्रयत्न म्हणजे विज्ञान. सायन्स इज नॉट ओनली एम्पिरिकल ॲब्स्ट्रॅक्शन ऑफ बट द इंटेलेक्चुअल क्रिएशन ऑफन सजेस्टेड बाय डाटा. हरच्या मांडणीनुसार आपणास विज्ञानासंबंधी 2 विधाने मांडता येतील. एक म्हणजे पृच्छा जिज्ञासा म्हणजे इन्क्वायरी पद्धतीची शेवट पद्धती सुसंगत ज्ञान पद्धतीत मांडणं होतो. आणि दुसरे विधान म्हणजे विज्ञानात पृच्छा म्हणजे जिज्ञासा पद्धतीचा अंतर्भाव होतो. सूत्ररूपाने जर विज्ञान मांडायचे झाले तर आपण अशा प्रकारे मांडू शकतो. विज्ञान बरोबर पद्धती म्हणजे प्रक्रिया अधिक ज्ञान म्हणजे माहितीचा संबोध. हाच विचार पुढील प्रमाणे मांडता येईल. विज्ञान सुसंघटित किंवा सुरचित ज्ञान. विज्ञान म्हणजे पृच्छा किंवा तपास प्रक्रिया म्हणजे इन्क्वायरी प्रोसेस. म्हणजेच विज्ञान हे फलित आहे आणि प्रक्रियासुद्धा आहे. सायन्स इज प्रोसेस अँड प्रोडक्ट ऑल्सो. उपघटक 4 विज्ञान सुरचित ज्ञान व प्रक्रिया. विज्ञानाचा अभ्यास वैशिष्ट्यपूर्ण मांडणीतून करता येतो. या मांडणीत पायाभूत पातळी व घटक म्हणजे तथ्य, माहिती व वास्तव. तथ्य हे सभोवतालच्या वस्तू या घटनेशी निगडीत असते. शिवाय तथ्य इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेतून संवेदनामार्फत गोळा करता येते. विविध फुलांची माहिती, ऊन, पाऊस, ढग, नक्षत्रे, प्राणी, पक्षी यांची वर्णने ही तथ्यांच्या उदाहरणेच आहेत. रंगपंचमीच्या वेळी पिचकारीचा वापर करताना व इंजेक्शन देताना पिचकारीच्या दट्ट्यावर दाब दिला की पिचकारीतील द्रवावर दाब वाढतो. ही प्रत्यक्ष अनुभवजन्य माहिती म्हणजेच तथ्यच होय. या विधानातून अनेक प्रकारच्या माहितीचा समावेश होतो, परंतु ही माहिती विशिष्ट तत्वावर किंवा नियमावर आधारित आहे. वरील विधाने तापमान कायम ठेवले असता वायू किंवा द्रवाचे आकारमान त्याच्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात असते या तत्वांवर आधारित आहे. हे तत्व व नियम हा सुरचित विज्ञानाचा दुसरा घटक आहे. तत्व व नियमांचे स्पष्टीकरण करताना काही मूलभूत सिद्धांताचा आधार घ्यावा लागतो. याचा अर्थ तत्वे किंवा नियमांची मांडणी सिद्धांतावर उपपत्तींवर अवलंबून असते. वरील उदाहरण वायूच्या कायनेटिक मॉलिक्युलर सिद्धांताने स्पष्ट करता येते. तसेच सिद्धांताची सापेक्षता, वाद किंवा डार्विनचा सिद्धांत ही नेहमीच उदाहरणे म्हणून सांगता येतील. यावरून सिद्धांत हा विज्ञान सुरचित ज्ञानातील एक तिसरा घटक आहे हे लक्षात येते. तथ्यांपासून सिद्धांतापर्यंत फूल, ढग, दट्ट्या, दाब, व्यस्त, प्रमाण असे अनेक शब्द येतात. हे शब्द विशिष्ट अर्थ सांगणारे असल्याने त्यांना संबोध किंवा संकल्पना असे म्हणतात. म्हणजेच संबोध हाही संकल्पनातील महत्त्वाचा घटक आहे आणि तो तथ्य, तत्वे किंवा सिद्धांत या 3ही पातळीवर आढळतो. या ठिकाणी एक आकृती दिलेली आहे ती आपण अभ्यासूया. विज्ञान सुरचित ज्ञान, त्यामध्ये तथ्य, माहिती, तत्वनियम, सिद्धांत आणि संबोध अशी दिलेली आहे आणि या ठिकाणी या आकृतीचा आपण अभ्यास करूया. येथे पायामध्ये अनेकविध माहिती, तथ्य, ते अनुभवापर्यंत ज्ञान बघा या ठिकाणी दिलेले आहे. आणि ते हे तत्वे कमीत जास्त उंची त्यातील फरक स्पष्ट करता येते. बघा या ठिकाणी ते आणि 3 याप्रमाणे दिलेले आहे. त्यानंतर सरळ रेषा तर्कनिष्ठ संबंध दर्शवितात आणि सुरचित विज्ञान यालाच आशय संरचना वा स्वायत्त किंवा वास्तव असे म्हटले जाते. यात विज्ञानाच्या शोधासंबंधी अनेक विधाने समाविष्ट केलेली असतात. वरील आकृतीवरून तथ्य, तत्व आणि सिद्धांत आणि संबोधाचा संबंध आपणास समजून येईल. विज्ञान एक प्रक्रिया, हे वाक्य आपण समजून घेऊया.
विज्ञान ही पृच्छा प्रक्रिया आहे याचा उल्लेख अगोदर केलेला आहेच. तथ्य, तत्वे, सिद्धांत, संबोध यांची घटकात मांडणी करताना अनेक प्रकारच्या कृती कराव्या लागतात. या सर्व कृतींचे वर्णन सामान्यतः वैज्ञानिक पृच्छा म्हणजे सायंटिफिक इन्क्वायरी म्हणून केली जाते. या क्रियेत प्रामुख्याने बोधात्मक आणि मानसशास्त्रीय वर्तनाचा संयोग झालेला दिसतो. निरीक्षणापासून सिद्धांत प्रतिपादनापर्यंत अनेक प्रक्रिया ह्यात आढळतात. त्याची ढोबळमानाने मांडणी अशा प्रकारे करता येईल. या ठिकाणी वैज्ञानिक पृच्छा प्रक्रिया दिलेली आहे, ज्यामध्ये तथ्य संकलन, संबोध निर्मिती, तत्व किंवा नियम विकसन आणि सिद्धांत मांडणी दिलेली आहे. तर आपण समजून घेऊया तथ्य संकलन म्हणजे काय. वास्तवातील वस्तू, घटना, घडामोडी, क्रिया यासंबंधी केलेले विधान म्हणजे तथ्य. तथ्य गोळा करताना प्रामुख्याने निरीक्षण, मापन, वर्गीकरण, क्रमवारी या पद्धतींचा वापर केला जातो. दुसऱ्या शब्दात घटना, वस्तू इत्यादी या तथ्यासाठी प्रेरक व चेतकाचे कार्य करतात. यातूनच सूर्योदय व सूर्यास्त या दैनंदिन घटना विज्ञान निरीक्षणाने पृथ्वी भ्रमणाशी निगडीत आहे हा तपशील मांडला जातो. अशी अनेक उदाहरणे आपण येथे सांगू शकाल. संबोध निर्मिती म्हणजे कन्सेप्ट फॉर्मेशन. संबोध निर्मितीच्या वेळी तथ्य संकलनातील सर्व पद्धतींचा वापर केला जातो, परंतु वर्गीकरणावर विशेष भर असतो. अनेक प्रकारच्या विविध माहितीतून सार काढणे, समान गुणधर्म शोधणे आणि सामान्यीकरण करणे या प्रक्रियांना प्राधान्य दिले जाते. त्यातील सामान्यीकरणाची शाब्दिक व क्रियात्मक व्याख्या तयार करतात. थोडक्यात संबोध विविध अनुभवातून सारखा समान असलेला सारांश असतो आणि संप्रेषणाच्या दृष्टीने तो शब्दरूपाने, ध्वनिरूपाने वा चिन्हाच्या सहाय्याने मांडला जातो. यावरून आपल्या मनात तयार झालेली एक आणि व्यवहारात रूढ झालेली मूर्त वा अमूर्त कल्पना म्हणजे संबोध अशी मांडणी करता येईल. तिसरा पाहूया तथ्य किंवा नियम विकसन. बेकनने मांडलेल्या विगमन पद्धतीने तत्वांचा विकास होतो. विविध संबोधाच्या असलेला संबंध सामान्य विधानाने दर्शविला जातो. काही वेळा तथ्ये नियम म्हणून प्रतिपादली जातात. क्रिया आणि प्रतिक्रिया यासारख्या पण विरुद्ध दिशेने कार्य करतात. या नियम पद्धतीची वाटचाल निरीक्षण, प्रयोग, प्रचिती, पडताळणी, नियम अशी होते. समस्या उद्भवली की तिचे निराकरण करणे, ती समस्या सोडवणे यासाठी जी कृती करावी लागते त्यातून तत्व विकसन प्रक्रिया घडते. समस्या निराकरणाच्या सामान्यतः पुढील पायऱ्या व टप्पे सांगता येतील. 1. समस्या जाणीव किंवा अवबोध होऊन तिची फोड विश्लेषण करणे. समस्या सोडविण्यासाठी योग्य पद्धतीची निवड करणे. निरीक्षण प्रयोगाच्या सहाय्याने संबंधित गोष्टी जमविणे. समस्येचा उकल करण्याचा अभ्युपगम तयार करणे. तर्कद्वारा अभ्युगमापासून अशा प्रकारचे निष्कर्ष काढणे की ज्यायोगे प्राकथन करता येईल. प्राकथने खरी ठरतात की नाही ते अभ्यासणे. आता या ठिकाणी चौथा दिलेला आहे सिद्धांत मांडणी. यामध्ये विकसित झालेली तत्वे व नियम यांना मान्यता मिळवून ती प्रस्थापित करण्याच्या गरजेतून सिद्धांताची मांडणी झालेली असते. सिद्धांत मांडणी ही निर्मिती ते चाचणी अशा प्रकारे कार्यरत असते. सर्व मान्य तत्वांची उपयुक्तता मान्य करून हे तत्वे खरे आहेत का किंवा विविध तत्वांची सांगड कशी घालता येईल किंवा घातली आहे का या प्रश्नांचा शोध घेताना वैज्ञानिक अधिक व्यापक सर्वसमावेशक जी मांडणी करतात त्यातून उपपत्ती सिद्धांत जन्माला येतात. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत ही एक उपपत्ती आहे. त्यालाच उत्क्रांतीवादही म्हणतात. ही गोष्ट सिद्धांत मांडणीत महत्त्वाची आहे ती म्हणजे निसर्गातील काही मूलभूत घटकांसंबंधी गृहीतके समाविष्ट असतात. ही गृहीतके निरीक्षणीय नसतात पण त्यांना आकलनास उपयुक्त असतात. उदाहरणार्थ अनुगृहीतक, तथ्य संबोधक,
सिद्धांत यासंबंधी अधिक माहिती व उदाहरणे आपण घटक 4 अध्यापन घटकाचे विश्लेषण या घटकात पाहणारच आहोत. आतापर्यंत आपण आपल्या विवेचनातून आपल्या लक्षात आले असेल की वैज्ञानिक पृच्छा ही एक अध्यापन प्रक्रियाच आहे. विज्ञान अभ्यासाची ही पद्धती जीवनात उपयुक्त ठरणारी आहे. म्हणूनच विज्ञान शिक्षकाने अध्ययनाच्या वेळी नुसती माहिती देणे श्रेयस्कर ठरणार नाही हे ध्यानात ठेवा. वैज्ञानिक पृच्छा प्रक्रियेला वैज्ञानिक विश्लेषण संरचना असेही म्हटले जाते. विज्ञान विषयाची वैशिष्ट्ये समजून घेऊया. आतापर्यंत आपण जो अभ्यास केला त्यातून विज्ञान विषयाची वैशिष्ट्ये सहजपणे सांगता येतात. प्रथम वैशिष्ट्य प्रारंभीचा उल्लेख केल्याप्रमाणे विज्ञान सत्याचा शोध घेणारा अभ्यास विषयक आहे. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञानातील सत्य संभवात्मक स्वरूपाचे असते, त्यामुळे विज्ञान गतिमान आहे आणि लवचिकही आहे. तिसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे विज्ञान हे अनुभवाधिष्ठित व अनुभवाधारित आहे, म्हणून ते इहलोकातूनही आहे, स्थलातीतही आहे. त्याचबरोबर विज्ञानातील सिद्धांत परस्परांशी संबंधित असतीलच असे आढळत नाही. जीवशास्त्रीय सिद्धांत, पर्वत निर्मितीची उपपत्ती या भिन्न आहेत, तरीही अभ्यासाची समान पद्धती व समान बांधणी यामुळे विज्ञानातील एकात्मता दिसून येते. विज्ञान हा माणसाने मिळविलेला निसर्गाविषयीवरील विजय आहे. ही महत्त्वाची बाब वैशिष्ट्यपूर्ण म्हणून उल्लेखावी लागेल. आता 5वा उपघटक पाहूया. विज्ञान एक अभ्यास विषयक तथ्य, तपशील, तत्वे, नियम, संबोध या सिद्धांत 4 घटकांवर विज्ञान विषयाची मांडणी आहे. हे आपण समजावून घेतलेच आहे. विज्ञानाचा प्रचलित अभ्यासक्रम त्या घटकांवरच पुढील प्रमाणे वर्गीकरण करून मांडलेला आहे असे आढळून येते. विज्ञानाच्या विविध शाखांचा विस्तार झालेला आहे. माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रविज्ञान अशा अनेकविध शाखा आज पुढे येत आहेत. तरी शालेय स्तरावर मात्र विज्ञानाची पायाभूत विभागणी जैवविज्ञान, भौतिक विज्ञान आणि भूविज्ञान या 3 प्रकारे केलेली आहे असे दिसते. विज्ञान संरचना पहा या ठिकाणी दिलेली आहे. जैवविज्ञान, भौतिक विज्ञान, भूविज्ञान. जैवविज्ञानामध्ये सजीवांचा अभ्यास आणि वनस्पतीशास्त्र आणि शरीरविज्ञान, प्राणीशास्त्र. भौतिक विज्ञानामध्ये मूलद्रव्यांचा अभ्यास आणि भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र. भूविज्ञानामध्ये पृथ्वी, वातावरण व पर्यावरणाचा अभ्यास, भूसागरी शास्त्र आणि खगोलशास्त्र. या मांडणीत विज्ञानाच्या सुरचित ज्ञानावरच अधिक भर दिलेला आहे हे लक्षात घेणे अधिक आवश्यक आहे. आजच्या अभ्यासातून विज्ञानाच्या शोधाची माहिती म्हणजे ज्ञान मिळते राहते, पण त्यातून वैज्ञानिक विचार पद्धती विकसन होत नाही. यापुढे नवीन योग्य शोधाच्या वाटा दाखविणारे विज्ञान, जीवनात शोधणारे मार्गदर्शक ठरणारे विज्ञान, भविष्य घडविणारे विज्ञान, गुण आणि करिअर या दृष्टीने घेऊन जाणारे श्री APJ अब्दुल कलाम यांचे घडविणारे विज्ञान अशा दृष्टिकोनातून विज्ञानाचा अभ्यास केला पाहिजे आणि तो शिकलाही पाहिजे. तरच विज्ञानाची महती खऱ्या अर्थाने वाढेल. विज्ञान एक सुरचित ज्ञान आहे आणि प्रक्रियाही आहे. या दोन्ही अंगांनी विज्ञानाचे अध्ययन आणि अध्यापनाची दिशा असणे ही आजच्या काळाची गरज आहे. 6वा उपघटक पाहूया. शिक्षकांकडून अपेक्षा. विज्ञान एक अध्ययन पद्धती आहे याचे विवेचन आपण अगोदरच अनुभवलेले व अभ्यासलेले आहे. विज्ञानात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे निरीक्षणातून त्यातून येणारी ज्ञान प्रगल्भता, अनुभव, सातत्याने नियम किंवा तत्वे निर्मिती या टप्प्यातून जावे लागते. जीवनातही या टप्प्यांचा वापर करता येतो. ही दृष्टी विज्ञानाच्या शिक्षकांनी विज्ञान अध्यापनात ठेवली पाहिजे. विज्ञानाच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना जीवनातील कोणत्या अनुभवांशी विज्ञानाचा संबंध आहे हे नुसते सांगून नव्हे तर पटवून दिले पाहिजे. दुसऱ्या अर्थाने शिक्षकांसह असणारी सहप्रवृत्ती किंवा सहप्रवासी आहोत हे जाणून मुलांना व्हायला हवी. म्हणजेच विज्ञान हा एक मार्ग आहे हे त्यांच्या लक्षात किंवा मनावर बिंबवले पाहिजे. विज्ञान हा विचार पद्धती जीवनात अवलंबिली म्हणजे
विज्ञानाच्या निरंतर सत्याचा शोध फायदाही निरंतर होत राहील हे समजणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रेरक ही भूमिका आपली आहे हे शिक्षकाने कायम ध्यानात ठेवले पाहिजे. विज्ञान हे इतिहास म्हणून नाही तर विज्ञान म्हणून शिकवायचे आहे या दृष्टिकोनातून गुणगाठ शिक्षकाने बांधायला हवी. अधिक आत्मविश्वासू आणि स्वतंत्रपणे समस्या निवारक विद्यार्थी बनण्यासाठी शिक्षकाने जबाबदारी उचलायला हवी. व्यक्तिगत पातळीवर शोध, छोटे छोटे गट व सामायिक कृती प्रकल्प यांचा वापर करून योग्य अशा प्रकारे वातावरण निर्मितीचे कार्य करावयाचे आहे याचा विसर पडू देऊ नका. आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की ती म्हणजे विज्ञानामुळे व तंत्रज्ञानामुळे च्या विकासामुळे समाजात काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि ते मानवनिर्मित आहे. उदाहरणार्थ प्रदूषण समस्या, त्याचबरोबर शेतीतील समस्या, संकीर्ण बियाणे, रासायनिक नैसर्गिक खतांद्वारे शेती, छोटे छोटे पाटबंधारे, ही महाकाय सरोवर सारखे प्रकल्प, या सर्व प्रश्नांची उत्तरे ही शेवटी विज्ञानाला शोधावी लागणार आहेत. यासाठी वैज्ञानिक निकषांचा पाया पक्का करावा लागेल आणि समस्या निवारणासाठी सामाजिक जागरही वैज्ञानिक पद्धतीने करावा लागेल. यासाठी विज्ञानाध्यापनात सजगता लागेल. विज्ञानाभ्यासाद्वारे नव्या ज्ञानाची निर्मिती करून ते समाजाच्या स्थैर्यास कशा प्रकारे सहाय्यभूत ठरेल हा संस्कार ही विचाराची दिशा ठेवावी लागेल आणि त्यांची प्रेरणा विज्ञानातूनच मिळेल. विज्ञानाच्या व्याख्या समजून घेऊया. J.H. पाईनकेअर यांनी 1885 साली केलेली व्याख्या समजून घेऊ. विज्ञान दगडांनी बांधलेल्या घराप्रमाणे तथ्य व माहितीने बनलेले आहे, परंतु नुसते तथ्य गोळा करणे आणि दगडांच्या राशीला विज्ञान म्हटल्यासारखे होईल. सायन्स इज बिल्ट ऑफ द फॅक्ट ॲज हाऊस इज with stones, but collection of facts is no more science than a heap of stones is a house. कार्ल पॉपर यांनी एक व्याख्या मांडलेली आहे, ती समजून घेऊया. निरीक्षणापासून सिद्धांतापर्यंत विज्ञानाची वाटचाल म्हणजे विश्वासदर्शक विधान नाकारणे म्हणजे अविश्वास दाखविण्यासारखे होईल. आइन्स्टाईन यांनी जी व्याख्या केली ती अस्ताव्यस्त पण विविधांगी इंद्रियांचेच, अनुभवांचे किंवा ज्ञानाची सुरचित सूत्रबद्ध तर्कनिष्ठ मांडणी एक प्रयास म्हणजे विज्ञान. आर्थर क्लार्क यांनी केलेली व्याख्या मानवी जिज्ञासेचा विस्तार म्हणजे शुद्ध विज्ञान होय. आणि B.F. स्किनर यांनी जी व्याख्या केली त्याचा अर्थ आहे विज्ञान म्हणजे सर्वप्रथम अभिवृत्तीचा संचय. सध्या चर्चेत असणारा आणखी एक मुद्दा महत्त्वाचा आहे, तो म्हणजे विज्ञान तंत्रज्ञानाने समाजात नवसंस्कृतीचे वारे वाहू लागले आहेत. प्रसारमाध्यमामुळे भारतीय संस्कृतीचा वर हल्ला होतो आहे अशी ओरड सुरू आहे, कारण तसा अनुभव पदोपदी येतो. विशेषतः दूरचित्रवाणी, संगणक, माहिती तंत्रज्ञान यांच्यामुळे संस्कारात बदल घडत आहे. त्याबद्दल अर्थात दोन्ही बाजूने मते मांडली जात आहे. संस्कारातून होणारी वृत्तीच संस्कृतीचा पाया असते असे मानले तर भारतीय संस्कृतीवर होणाऱ्या परिणामांचा विचारही विज्ञानाभ्यासानेच करता येईल. मुळातच विज्ञानाच्या गतिमानतेमुळे संस्कारही गतिमान प्रवाही राहतील. तेव्हा चिकित्सकपणाने जुन्यातील चांगले स्वीकारून व टिकवून नवीनही डोळसपणे स्वीकारण्याची वृत्ती वाढविण्यास विज्ञान सहाय्यभूत ठरेल. त्यातून चिकित्सक म्हणून भूमिका असलेला अधिक डोळस विज्ञानाभिमुख दृष्टी असलेला भारतीय समाज घडेल आणि विज्ञानाच्या वैशिष्ट्यात उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय समाज विभोचक, आत्मविश्वासू, सामर्थ्यवान बनल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी पुस्तक आणि प्रयोगशाळा यातच गुरफटलेल्या विज्ञान अभ्यासाला फलिताबरोबरच प्रक्रियावान होण्यासाठी अशा प्रकारच्या विज्ञान अध्यापनासाठी कटिबद्ध होऊ असा संकल्प करावा लागेल. पाठाचा सारांश समजून घेऊया. या घटकात आपण अभ्यास विषयक
मनोविज्ञानाचे स्वरूप आणि संरचना कशा प्रकारे असते ते पाहिले. विज्ञान ही सत्याचा निरंतर शोध घेणारी प्रक्रिया आहे. त्याचे स्वरूप दोन प्रकारचे म्हणजे सुरचित ज्ञान आणि पृच्छा प्रक्रिया या दोन घटकात विभागलेले आहे. सुरचित ज्ञानात तथ्य किंवा तपशील, संबोध, तत्त्वे, नियम आणि सिद्धांत या परस्परांशी संबंधित घटकांचा समावेश होतो. तर पृच्छा प्रक्रियेद्वारा या चार घटकांच्या अनुषंगाने निरीक्षण, मापन, वर्गीकरण, क्रमवारी, संबोध निर्मिती, विश्लेषण, संकलन, सामान्यीकरण, समस्या निराकरण या प्रकारच्या प्रक्रियांची जाणीव होते. म्हणून विज्ञान हे फलित आणि प्रक्रिया या दोन्ही अंगांनी अभ्यासलेले पाहिजे. कारण विज्ञान हे गतिमान, लवचिक आहे. मुख्यतः संभवात्मक सत्य सांगणारी ती मानव प्रक्रिया आहे. या अभ्यासातून भारतीय समाज निर्माण होणार आहे या दिशेने विज्ञानाची संरचना मांडणी केलेली आहे. या ठिकाणी काही पारिभाषिक शब्द दिलेले आहेत. त्याचबरोबर क्षेत्रीय कार्य आणि अधिक वाचनासाठी पुस्तके सुद्धा दिलेली आहेत. धन्यवाद.